ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। ओमकार कदम आणि त्याच्या समर्थकांचा आणखी एक प्रताप समोर आलाय। पुणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून धमकावणाऱ्या भाजप कामगार आघाडीचा अध्यक्ष ओमकार कदम आणि समर्थकांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे। महापालिकेमध्ये बेकायदेशीर पत्रकार परिषद घेतल्यानंतर ओमकार कदमचे समर्थक, कार्यकर्ते आणि महिलांनी महापालिकेच्या समोर येऊन केलेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये संबंधित महिला अधिकाऱ्यांना मारहाण करून कपडे फाडण्याची धमकी दिली। याची दखल 4 दिवसांनी घेत महापालिकेच्या सुरक्षा विभागाने पुन्हा शिवाजीनगर पोलिसांना गोपनीय पत्र देत 6 जणांना महापालिकेमध्ये येण्यास बंदी घातली आहे। यापूर्वी ओमकार कदमवर ही कारवाई करण्यात आली आहे। यापूर्वी सुद्धा यामध्ये कंत्राटी कामगार विशाल बजरंग जाधव, रेखा अशोक ससाणे, सविता सचिन पवार, रेश्मा अनंत चिल्लाळ, सारिका गोरड आणि मीना धोत्रे ज्या दिव्यांग बांधव प्रतिनिधी आहेत यांचाही समावेश आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैभव, ओमकार कदम कामगार आघाडीचा नेता कशा पद्धतीने वागतोय अधिकाऱ्यांसोबत, आता त्याने नेमकं काय केलंय, कोणता प्रताप केलाय? या सगळ्या ओंकार कदमच्या समर्थकांनी ज्या दिवशी ओंकार कदमने पुणे महापालिकेत बेकायदेशीर पत्रकार परिषद घेतली होती त्याच दिवशी पालिकेच्या समोर जी हिरवळ आहे या हिरवळीवर खाली येऊन संबंधित महिला अधिकारी जी आहे तिला मारहाण करू, तिचे कपडे फाडू अशा स्वरूपाचं फेसबुक लाईव्ह केलेलं होतं। या सगळ्याची माहिती मिळाल्यानंतर आता महापालिकेचा सुरक्षा विभाग जो आहे त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना एक गुप्त पत्र जे ते दिलेलं आहे आणि या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्यावरती कारवाई करा अशा सूचनाही करण्यात आलेल्या आहेत। या ओंकार कदमचे जे समर्थक महिला आणि कार्यकर्ते होते यांनी तिथं हिरवळीवरती येऊन घोषणाबाजी करून संबंधित महिला अधिकारी जी आहे ती आता बाहेर पडल्यानंतर तिला मारहाण करू, तिचे कपडे फाडू अशा स्वरूपाच्या घोषणा ज्या आहेत त्या तिथे दिलेल्या होत्या आणि त्याचं फेसबुक लाईव्हही केलेलं होतं। या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर लेट लतीफ असलेल्या सुरक्षा विभागानं आता पुणे महापालिकेच्या जवळपास 4 दिवसांनंतर शिवाजीनगर पोलिसांना पत्र दिलंय आणि या 5 ते 7 जणांना पुन्हा महापालिकेत प्रवेशाला जो आहे तो करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून तशा पद्धतीची समजही देण्यात यावी अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती सुरक्षा विभागानं शिवाजीनगर पोलिसांना दिली आहे। त्यामुळे ओंकार कदम याच्यावरती कारवाई झाल्यानंतर अजून भाजपकडून त्याच्यावरती पक्षीय स्तरावर कुठलीही कारवाई झालेली नाही किंवा त्याला पदावरूनही बाजूला करण्यात आलेलं नाहीये। तोपर्यंत त्याचा हा दुसरा प्रताप जो आहे त्याच्या समर्थकांचा तो समोर येताना दिसतोय। त्याच्यामुळे आता ओंकार कदमवर कारवाई बरोबर आहे वैभव, एकूणच आता 4 दिवसांनी का होईना त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। भाजपकडून नेमकी काय कारवाई होते तर बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।